नमस्कार. आज आपण अतिशय साधी सोपी आणि सुंदर अशी एक रेसिपी पाहणार आहोत आणि ती म्हणजे कारल्याचे क्रिस्पी काप किंवा कारल्याचे चिप्स. या ठिकाणी आपण पाहू शकता की छोटे छोटे असे हिरवेगार आणि खूप ताजे असे हे कारले आहेत आणि हे छोटे छोटे आणि हिरवा रंग जो आहे तर हे कारले कडू असते थोडे, पण आमच्या घरी ही रेसिपी मात्र सगळ्यांना खूप आवडली आणि सगळ्यांनी भरपूर प्रमाणात ती खाल्ली. तर आपण इथं पाहू शकता की त्याचे आपण असे गोल गोल चकत्या कापून घेतलेल्या आहेत आणि आतलं जे बी वगैरे आहे तर हा भाग जो आहे तो आपण काढून टाकणार आहोत. त्याच्या बिया आणि आतला भाग जो गर आहे थोडासा तो काढून टाकणार आहोत आणि अशा ह्या कारल्याच्या रिंग्स आपण तयार केलेल्या आहेत. आता यानंतर आपण ज्या ह्या रिंग्स आहेत तर त्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि आपण त्याला छान असं मीठ लावणार आहोत आणि मीठ लावून 5 ते 10 मिनटं आपल्याला ते ठेवून द्यायचे आहेत. दहा मिनटानंतर आपण हे कारले उघडून पाहिलेत तर त्याला जास्त पाणी सुटलेलं नव्हतं आणि आपल्याला थोडासा त्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी आपण ते थोडंसं पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि हे जे रिंग्स आहेत तर याच्यावर आता जे पाणी आहे तर ते शोषून घेण्यासाठी आपण टिश्यू पेपरचा किंवा एखाद्या स्वच्छ अशा कापडाचा आपण उपयोग करायचा आहे आणि ते चांगले पुसून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर जे मसाले आहेत असे जे टाकणार आहोत तर ते टाकून घ्यायचे आहेत. आता सुरुवातीला हळद टाकली, नंतर तिखट टाकलं, त्यानंतर धनेपूड, आमचूर पावडर आणि गरम मसाला आणि मीठ थोडंसं, म्हणजे कमी प्रमाणात मीठ घालायचं आपण सुरुवातीला घातलेलं आहे. तर हे सगळं जे साहित्य आहे तर हे सगळं चांगलं या कारल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपण जे हे काप आहेत तर त्याला 1 ते 1.5 चमचा बेसन त्याला लावून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे 1.5 चमचा आपण कॉर्नफ्लॉवरसुद्धा घेतलेला आहे आणि त्या चकत्यांवर आपण टाकून घेणार आहोत आणि छान अगदी हाताने असं त्याला चोळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे तर हे थोडंसं ड्राय वाटते, त्यामुळे आपण लिंबाचा रसही या ठिकाणी घालू शकतो, पण माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी या ठिकाणी व्हाईट व्हिनेगर किंवा आपण सिरका असं ज्याला म्हणतो तर हा अगदी 2 चमचे मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान असं त्याला मिक्स करून घेणार आहे. आपल्या आहारामधला मुख्य जो एक रस आहे कडू रस, तर हा ह्या कारल्यामध्ये आपल्याला आढळून येतो आणि याचे अनेक असे फायदे आपल्या शरीराला होतात. तर यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, हार्ट निरोगी राहते, पचनासाठी मदत होते, तसंच कोलेस्ट्रॉल आणि जे वजन आहे तर ते कमी करण्यासाठी याची मदत होते आणि मुख्य म्हणजे रक्तातील साखरेची पातळी, हे कारल्याचा रस जो आहे तर हा ती पातळी कमी करण्यास मदत करतो. तसंच रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा याची खूप मदत होते. तर आता या ठिकाणी आपण पाहू शकता की आपण थोडा रवा एका प्लेटमध्ये घेतलेला आहे आणि त्यात किंचित अशी हळद, थोडं तिखट आणि थोडंसं अगदी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ते सगळं मिश्रण आपण एकत्र केलेलं आहे. आणि आता आपण बाजूला गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यावर 2 ते 2.5 चमचे आपण तेल घालून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपले जे कारल्याचे काप आहेत तर ते आपण ह्या रव्यामध्ये घोळून आपण ह्या पॅनवर शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवणार आहोत. आणि छान असे आपल्याला अरेंज करून ठेवायचे आहे
आता आपण या ठिकाणी 2 ते 2.5 चमचे तेल वापरलेलं आहे आणि त्यानंतर मी पुन्हा 2-2.5 चमचे तेल वरून जेव्हा आपण ते कारले परतवतो तर त्यावेळेला मी घातलेलं आहे आणि सुंदर असे क्रिस्पी आणि चवीला अतिशय सुंदर असे हे कारल्याचे काप तयार होतात आणि हे आपण वरण भातासोबत किंवा वरणपोळी असते त्याच्यासोबत तोंडी लावायला किंवा पोळीसोबत आपण हे कारले फ्राय खाऊ शकतो। तर आपण इथं पाहू शकता की सुंदर असे आपण ते त्या पॅनवर लावलेले आहेत आणि त्यानंतर आपण थोड्या वेळानंतर 5 ते 10 मिनिटांनंतर आपण हे परतून घेणार आहोत। दोन्ही साईड आपल्याला ह्या क्रिस्पी करून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं आपल्याला किंचित वरून तेलही टाकायचं आहे। तर अतिशय कमी तेलामध्ये ही सुंदर अशी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे। माझी अशी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्यामुळे नवीन जे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। धन्यवाद। अशाच ह्या कारल्यांच्या कापासोबतच कटुले किंवा पडवळ हे नावं आपण ऐकले असतील भाज्यांचे, तर याचेसुद्धा ह्या प्रकारे असे काप बनवून आपण ते खाऊ शकतो। त्यासोबत मी कच्च्या केळ्याचे काप ही रेसिपीसुद्धा टाकलेली आहे। तर यामुळे काय होतं की आपलं भाजीचं प्रमाण आपल्या आहारामध्ये आपण वाढवू शकतो आणि ते आपल्याला फायदेशीरसुद्धा असते। तर छान क्रिस्पी असे हे जे कारल्याचे काप आहेत तर हे तयार झालेले आहेत। छान असा आवाज त्यामधून येत आहे।